नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा 30वा भाग आपण ऐकणार आहोत. केशवने अरुणचं बारसं कुमठ्यात तांबड्या आजीच्या घरी केलं. त्यावेळी मुंबईची सगळी मंडळी आली होती. पेदीमाईचा पायसुद्धा आता बरा झाला होता, परंतु म्हातारपणामुळे मंगेशच्या म्हाताऱ्याला पाठदुखीनं घेरलं होतं. त्यामुळे त्यांना दवाखान्यात ठेवावं लागलं होतं. अरुणचं बारसं झाल्यावर आई लहानग्या अनिलला घेऊन बेळगावला निघून गेली होती. मी त्यावेळी अवघ्या 7 महिन्यांची होते. आजीने माझ्या पायाच्या दुखण्यामुळे मला स्वतःजवळ ठेवून घेतलं होतं. शेषाद्री काकांच्या गाईच्या दुधावर मी वाढले. आजीनं मी बरी झाल्यानंतर सुद्धा मला आपल्याच घरी ठेवलं. माझ्या प्रेमळ आजीची कूस इतरांपेक्षा सगळ्यात मला जास्त मिळाली होती. माझ्या आजीचं जीवन मी फार जवळून पाहिलं. मी मोठी झाल्यावर आजीला म्हणायचे, आजी मी कधीतरी तुझ्याबद्दल लिहीन बरं का. आणि त्यावेळी माझी आजी मला जवळ घेऊन म्हणायची, लिही कमल, कमल तू कधी माझ्याबद्दल ना अगदी खरं खुरं लिही. अगं माणसाचं जीवन झाकलेलं बरं नसतं ग. मी फार लहानपणापासून माझ्या आजीकडे होते. त्यावेळी रघुमामा, सोनी, नेहा, रूपा या मावश्यांनी मला खूप लाडानं सांभाळलं होतं. माझ्यामुळे आता नेहा आणि सोनी मावशीची भांडणं पुष्कळ कमी झाली होती. माधो आणि राघो मामासुद्धा माझे खूप लाड करत. मुंजा नाना मला दुकानातून उरलेल्या रंगीत कपड्याचे छोटेसे फ्रॉक शिवून देत असे. मी फार मजेत तांबड्या आजीच्या वाऱ्यानं सळसळणाऱ्या घरात वाढत होते. माझे आईबाबासुद्धा महिन्यातनं 4-5 वेळा मला बघून जात. माझी आई तर महिन्यातनं 15 दिवस कुमठ्यालाच असे. त्यावेळी मात्र आपलं दूध ती मला पाजायची. आई कुमठ्याला आली की बाबा गोव्याला प्राची आजीकडे जाऊन तिच्याशी भांडून परत येत आणि नंतर तो राग ते कुमठ्यात येऊन आईला सांगून काढत. स्वतःची जेवणाची ते हेळसाण करून घेत. त्यामुळे पुढे आई कुमठ्याला फार कमी येऊन राहायला लागली. आई बेळगावात असली की ती बाबांना गोव्याला जाऊच देत नसे. त्यावेळी मात्र बाबा नीट खात पीत माझ्या आईशी चांगलं वागत. अनिलदादा लहान होता आणि माझ्या आईबाबांनी मला बेळगावला नेण्याबद्दल बोललं की तांबडी आजी, रूपा, नेहा, सोनी या मावश्या, रघु, राघो आणि माधो मामा, मुंजा नाना एकदम आईला विनंती करून मला इथे ठेवायला सांगत. त्यावेळी ते कोणीही माझ्या बाबांचं ऐकून घेत नसत. आजी तर मला न्यायची गोष्ट आईने काढली रे काढली की एकदम डोळे पुसायला लागायची. त्यात आजीने माझा पाय बरा केल्यामुळे बाबा आणि आई तिला काही बोलू शकत नव्हते. परिणामी मी माझ्या आजोळी राहिले आणि शेवटपर्यंत सगळ्यांची फार लाडकीच राहिले. माझे बाबा आजीला फार मानत. ते नेहमी माझ्या आईला म्हणत, नले तुझ्या आईने आमच्यासाठी खूप काही केलंय. माझ्या कमलला तर तिने नवीन जीवन दिलंय. मी नेहमी तिचा ऋणी राहीन. अनिलदादा आता जरा मोठा झाला होता. आमचं बेळगावचं ते बाबांचं छोटंसं घर आता आजी आणि रूपा मावशीने लावलेल्या झाडापानांनी भरून गेलेलं होतं. आईनी सुद्धा तरतरीची फुलझाडं आमच्या अंगणात रोवली होती. बेळगावच्या थंड वातावरणात ती फुलझाडं खूप छान तयार झाली होती. माझ्या आजीने तिची अत्यंत आवडती गुलबकावलीची वेल माझ्या आईला दिली होती आणि आईने ती वेल संपूर्ण घराच्या छतावर चढवली होती. माझी आई आता आपल्या घराच्या झाडाफुलात रमून गेली होती. बाबा तसेच गोव्याला जात राहिले होते. अनिलदादा आता 4 वर्षांचा होत आला होता. त्यात माझा पाय डॉक्टरांना दाखवण्यासाठी बाबांनी त्यांच्या कंपनीतनं कर्ज काढलं. ते कर्ज दर महिन्याला बाबांच्या पगारातून कापलं जात होतं. त्यामुळे आमच्या घरी तशी ओढगस्त परिस्थिती होती. त्यामुळे आजीने अनिलदादाला कुमठ्यात आणून त्याला कुमठ्याच्या शाळेत घातलं. मी सुद्धा अनिलदादाबरोबर शाळेत जात होते. आजीने माझ्या बाबांना सांगितलं होतं की अनिल आणि कमलला 7वी पर्यंत इथे शिकू द्या, नंतर त्यांना बेळगावला घेऊन जा. असेच दिवस चालले होते आणि ह्याच काळात आजीच्या जीवनात सोनी मावशींनी वादळ उठवलं. एकदा सोनी आणि नेहाचं नेहमीसारखं भांडण झालं आणि दोघीजणी एकमेकींना रांडे मुंडे करून एकमेकींचे केस धरून मारामारी करायला लागल्या. त्यावेळी आजी खवल्याच्या विहिरीवर आपलं लुगडं धुत बसली होती. आज चाललेलं सोनी नेहाचं भांडण ती ऐकत होती आणि तेव्हाच नेहा जरा जोरात म्हणाली, थांब सोने, मी मायला सांगते की तू
मध्या आणि शंकराकडनं खडकाआड जातेस आणि त्यांच्याकडून छातीला हात लावून घेतेस. तांबड्या आजीने हे ऐकलं आणि ती एक संतापानं लाल बुंद झाली. तिने हातातलं लुगडं तसंच जोरात खाली टाकलं. तिथल्या झाडाची एक चांगली जाड फांदी मोडून हातात घेतली. संतापानं घरात आली. आल्या आल्या आजीने नेहाचं बखोटं धरलं. तिला 4 रट्ट्या हाणून म्हणाली, "नेहा, काय म्हणालीस ग तू आत्ता?" घाबरून नेहा टाळाटाळ करत म्हणाली, "काही नाही माय, मी असंच बोलले ग." आणि तांबड्या आजीने तिला सपासपा मारायला सुरुवात केली. ती नेहाला म्हणत होती की, "नेहा, तू सांगेपर्यंत मी तुला असं बडवणार." आणि त्याच क्षणी नेहा पोपटासारखी चुटू बोलायला लागली. नेहा रडत म्हणाली, "माय, वरच्या आळीतले शंकर्या आणि मध्या सोनीला खडकाच्या खाचीत नेतात आणि तिला ₹1-2 देऊन तिच्या छातीला हात लावतात. मी एकदा तांब्या घेऊन गेलं ना, तेव्हा बघितलं होतं." सोनीचं हे भलतंच आकरीत ऐकून तांबडी आजी विलक्षण चिडली. तिने सोनीला चुलीतलं जळतं लाकूड काढून सोनीला मारायला सुरुवात केली. त्यावेळी मुंज्या, रघु दुकानात गेले होते. रूपा अंघोळीला बसली होती. आजी दात ओठ खात सोनीला मारत होती. सोनी जीवाच्या आकांतानं बेंबीच्या टोकापासून किंचाळत होती. नेहाला वाटलं आता आई सोनीला ठार मारणार. तशी ती धावत मागच्या कुंपणाजवळ जाऊन ओरडली, "रूपाबाई, धाव ग धाव, माय सोनीला ठार मारेल, लवकर ये." नेहाचं ओरडणं ऐकून रूपानं कसं तरी लुगडं गुंडाळलं आणि आजीच्या घराकडे धाव घेतली आणि मायेच्या हातून तिने सोनीला कसं तरी सोडवलं. या सोनीच्या प्रकरणानंतर आजी सोनीला विलक्षण जपायला लागली. तिला अहोरात्र ती आपल्या डोळ्यासमोर ठेवायला लागली. तरी आता तांबड्या आजीला तिच्या जाग आलेल्या डोळ्यांमुळे फाटका जवळून रेंगाळत जाणारे तरुण दिसायला लागले. तेव्हा तांबडी आजी थांबली नाही. ती रूपाला घेऊन सरळ बाळकृष्ण भटाला जाऊन भेटली आणि तिने सोनीसाठी एखादं चांगलं स्थळ त्यांना बघायला सांगितलं. पण आमच्या सोनीचं नशीब फुटक्या मडक्यासारखं होतं, फुटकं. या सगळ्या गडबडीत माझी अनिलदादाची शाळा चालू होती. त्याचवेळी माझ्या आईला छायाच्या वेळी दिवस गेले. पण हे गरोदरपण तिला मानवलं नव्हतं. तिला रोज संध्याकाळ झाली की बारीक ताप यायचा. त्यात तिला सुका खोकला सुरू झाला. माझ्या आईची जेवणावरची वासनाच उडाली. परिणामी ती फार अशक्त आणि चिडचिडी झालेली होती. बाबांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू असं म्हटलं की ती नको म्हणायची. शेवटी बाबा एकदा कोमठ्याला आले आणि आजीकडे माझ्या आईबद्दल बोलले आणि नंतर आजींनी स्वतः जाऊन माझ्या आईला कोमठ्याला आणलं. त्यावेळी तिला 4था महिना लागला होता. आईला कोमठ्याच्या दवाखान्यात तपासलं गेलं. आई ठीक होती, पण तिला मानसिक त्रास आणि अशक्तपणा जाणवत होता. आता इथे आई आल्यामुळे मला आणि अनिलदादाला बरं वाटत होतं. मी आणि अनिलदादा कधी शाळेला सुट्टी असली की आईबरोबर आणि सोनी मावशीबरोबर बेळगावला जाऊन येत होतो. मला आमचं ते बेळगावचं झाडापानांनी झाकलेलं घर फार आवडायचं. इथे आजीच्या घरासारखा समुद्राचा वारा भूताच्या रूपानं नाचायचा नाही, तरीसुद्धा आजीच्या घराइतका थंडपणा इथे होता. बेळगावातली ती मोठमोठी दुकानं, ती माणसांची गर्दी मला फार आवडायची. इथे इतकी खाऊची दुकानं होती आणि त्या सगळ्या दुकानात मला आवडणारा खाऊ गच्च भरलेला होता. कधी संध्याकाळी मी आणि अनिलदादा बाबांच्या बरोबर मासळी आणायला गेलो की बाबा आम्हाला आवडणारा खूप खाऊ घेऊन द्यायचे. मला आजही ते सुखाचे दिवस आठवतात. माझे बाबा जितके देखणे होते तितकेच ते हृदयाने चांगले होते. त्यांनी माझ्या आईला कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नव्हता. ते खूप श्रीमंतीत वाढले होते आणि त्या सगळ्या सुखाचा त्याग त्यांनी फक्त माझ्या आईसाठी केला होता आणि त्या सगळ्याची किंमत माझ्या तांबड्या आजीला ठाऊक होती. त्यामुळे आजी माझ्या बाबांना आपल्याकडून होता होईल तेवढी मदत, त्यांचा स्वाभिमान दुखावणार नाही याची दक्षता घेऊन करायची. मी बेळगावला गेले ना की 8 दिवस तरी राहायचे. मला बेळगाव खूप आवडायचं. पण तरीसुद्धा मला माझ्या आजीच्या घराची आणि आजीची सारखी आठवण यायची आणि मग मी आईकडे कोमठ्याला चल म्हणून हट्ट करायची. आजीचा ओढा मला लहानपणापासून होता. आमच्या आजीकडे काही बोलताना घरचे आणि बाहेरचे लोकही तिच्या फटकळपणामुळे जरा जपून बोलायचे. मीच एक होती की मला जे वाटायचं ते मी अगदी बिनधास्त आजीकडे बोलायची. माझ्या आजीने मला फार लहानपणी अगदी आपल्या कुशीत घेऊन वाढवलं होतं. माझ्या केसांना तेल चोळताना, मला कुशीत घेऊन झोपवताना
अनेक मला न कळणाऱ्या स्वतःच्या आयुष्यातल्या घटना सांगायची. आजीचं जीवन माझ्या इतकं तिच्या मुलांनाही ठाऊक नसावं. आजीचं ते चित्रपट बघण्याचं वेड, नंतर रघुच्या लंगोटाला तिने हात घालणं, एकाच्या घरावरची पोलिसांची धाड, बाटीचा मृत्यू, एकाचा मृत्यू, त्या तानी आणि शेणा मावशी, लता मावशीचं तात्यांबरोबर मुंबईला जाणं, माझ्या आईवडिलांनी जीव देण्याची भाषा बोलणं आणि मग त्यामुळे आजीनी त्यांच्या लग्नाला घेतलेला पुढाकार, प्राची आजीचं ते फाटकाजवळ येऊन तिला बोलणं, हे सगळं मला खूप लहानपणी ठाऊक झालं होतं. पण माझ्या आजीनी मला कधीही शकू मावशीबद्दल काही म्हणजे काही सांगितलेलं नव्हतं. तिचा विषय वगळून ती काहीही बोलायची. तरीसुद्धा मागच्या दारी मोगऱ्याची फुलं फुलली की ती एक वेळणी करून ती वेळणी माळ्यावर फेकायची. माझ्या आजीने कदाचित आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी मला ह्या तिच्या आयुष्यातल्या घटना सांगितलेल्या असाव्यात. ज्या वयात इतर मुलं राजाराणीच्या गोष्टी ऐकण्यात रंगतात, त्या वयात मी आजीच्या जीवनातल्या घटनांमध्ये रंगून जायचे. आपल्या काही आठवणी सांगताना आजी हसायची, तर काही आठवणी सांगताना रडायची आणि तिच्या त्या प्रत्येक कृतीत मी सहभागी असायची. आज ही कादंबरी लिहिताना आजीच्या मला ठाऊक असलेल्या त्या सगळ्या घटनांचा मला फार उपयोग होणार आहे, हे मला त्यावेळी ठाऊक नव्हतं. एकदा मी चटकन तिला न पाहिलेल्या शकूमावशीबद्दल विचारलं होतं की आजी, माझी शकूमावशी कशी होती गं? आणि फुलं तोडणारी माझी आजी क्षणभर स्तब्ध उभी राहिली आणि नंतर एकदम हसत माझा गालगुच्चा घेत म्हणाली, कमले, अगं पिंपळावरचा मुंजा असतो ना, तशी तुझी शकूमावशी होती. एवढं बोलून ती चटकन मागे वळली. पाटमोरे आजीने आपले डोळे हळूच टिपलेत, हे मला त्यावेळी सुद्धा जाणवलं. पुढे मी मोठी झाल्यावर मला अचानक शकूमावशीच्या जीवनाबद्दल कळलं. त्या न पाहिलेल्या शकूमावशीचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहिलं, पण माझ्या तांबड्या आजीला मात्र शेवटपर्यंत आपल्या शकूचं जीवन, तिची पोरं याविषयी काहीच कळलं नव्हतं. फक्त आपली शकू आपल्या माळ्यावर राहते हे एकच सत्य तिला ठाऊक होतं. आईचं कुमठ्याच्या दवाखान्यात सुखरूप बाळंतपण झालं, छाया झाली. छाया गोरीपान होती, काळ्याभोर डोळ्यांची होती. त्या बाळंतपणात आई फार अशक्त झाली. माझ्या बाबांचं ते मनोमनी कुढणं तिला फार लागायचं आणि या सगळ्याला आपण कारणीभूत आहोत ही एक विचित्र टोचणी तिच्या मनाला लागलेली होती. त्यात माझे बाबा आता आम्हा 3 मुलांच्या भविष्याचा फार विचार करत असत. याच दिवसात मुंबईला लतामावशीला सुलू झाली. पण आता आजीचं मुंबईला लतामावशीकडे जाणं थांबलं होतं. ती माझ्या आईवडिलांमध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये गुरफटून गेली होती. त्यात सोनी मावशीची टांगती तलवार तिच्या मानेवर होती आणि ह्याच दिवसात ती अतिशय भयंकर घटना घडली. त्या घटनेने माझ्या आईचे, माझे, अनिलदादाचे, छायाचे आणि माझ्या तांबड्या आजीचं देखील जीवन उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलंय त्या सगळ्यात हे वाईट घडलं होतं. या भयंकर घटनेनं आमचं घर मुळासकट दुभंगलं गेलं. माझी आई तर जीवनातनं उठली. त्यानंतर आम्ही कुणीही तिला कधी हसताना, काही गोडधोड खाताना कधीच पाहिलं नव्हतं. आमची छाया 4 महिन्यांची होत आली होती. तिचं बारसं बेळगावला झालं आणि बारशानंतर लगेच आजीनं माझ्या आईला छायासह कुमठ्याला आणलं. असेच 2 महिने गेले आणि आई परत बेळगावला जायची तयारी करायला लागली. तेव्हाच पोस्टमननं आजीच्या नावानं एक तार आणून दिली आणि ती तार सोनीनं वाचली. त्यात लिहिलं होतं, केशा आजी गेली. आमचं सगळं घर रडायला लागलं. आजीला तर मरणाचं दुःख झालं. कुमठ्याचे सगळे लोक हळहळले. शेषाद्री धावत पळत तांबड्या आजीकडे आले. अंबाच्या देवळाचे भट बाळकृष्णसुद्धा आले. त्यावेळी माझी आजी रडत रडत झाडाला टेकून बसली होती. तिच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा दाटून आल्या होत्या. तिचं आणि केशा आजीचं ते लंगड्या गाईचं भांडण अख्ख्या कुमठ्यात प्रसिद्ध झालं होतं आणि त्या दोघींनी केशव लताचं लग्न होईपर्यंत ते भांडण जागं ठेवलं होतं. पण आता मात्र ते सगळं संपलेलं होतं. आमची केशा आजी तांबड्या आजीपेक्षा 10-15 वर्षांनी मोठी असली तरी ती आजीच्या आणि तात्यांच्या जमान्यातली होती. तांबडी आजी रडताना रूपाला म्हणाली, रूपा, आता केशा नाही, तिची लंगडी गायही नाही.
आता त्या गोष्टीचा विचार केला की वाटतं माणसं कधी-कधी निरर्थक गोष्टींचा बाऊ करून आपल्या जीवनातले काही दिवस उगाचच वाया घालवतात आणि हातात राहतो तो फक्त पश्चात्ताप. आजीने आपलं दुःख आवरलं, लगबगीनं मुंबईला जायची तयारी केली. शेषाद्री आणि तिथे जमलेले कुमठेकर आजीला म्हणाले, "तांबडे माय, केशा आजीला कुमठ्याला घेऊन यायला केशवला सांग. ती या कुमठ्याच्या मातीची, तिची राख या मातीत जाऊ दे." आजीने रडत रडत मान हलवली. माझी आईसुद्धा आजीच्या मागे लागली मुंबईला येते म्हणून. पण एक तर छाया तेव्हा लहान होती आणि दुसरं म्हणजे आई फार अशक्त झाली होती. त्यात आजीला माझ्या बाबांची काळजी होती. कारण आता ते जरा वेळ मिळाला की गोव्याला प्राची आजीकडे भांडायला जायचे आणि मग मनस्ताप करत घरी परत यायचे. मग त्यांना नीट जेवण जायचं नाही किंवा धड झोप लागायची नाही. म्हणून आजीने माझ्या आईला येऊ नको असं सांगितलं. पण माझ्या आईला केशा आजीने नेहमी चांगलंच केलेलं होतं. केशा आजीला आमची नली फार आवडायची. त्यामुळे जेव्हा बाबांना केशा आजीबद्दल कळलं तेव्हा त्यांनाही फार वाईट वाटलं. पण मुंबईला जाण्यासाठी त्यांच्याकडे रजा शिल्लक नव्हती. म्हणून आईने मला, अनिल दादाला राघव माधवसह बाबांच्याबरोबर बेळगावला पाठवायचं ठरवलं. खरं तर आम्हाला सुद्धा मुंबईला जायचं होतं, पण आजी म्हणाली, "तिथे अगोदरच केशव दुःखात असेल, तिथे तुम्हा मुलांचा घोळ नको. त्यापेक्षा तुम्ही राकेशबरोबर बेळगावला जा." मुंजाला आजीने त्याच्या आणि आपल्या घराची जबाबदारी देऊन घरीच ठेवलं. रघुला सुद्धा घरी थांबायला सांगितलं, कारण अंबाची जत्रा जवळ आली होती आणि शिवायचा कपड्याचा ढीग दुकानात पडून राहिला होता. माझी आजी, आई, सोनी, नेहा, रूपा आणि थोडे कुमठेकर जायला निघाले. आजीने 3 टॅक्स्या केल्या. पहिल्या टॅक्सीत आजी, रूपा, माझी आई बसली. टॅक्सी सुटायच्या ऐनवेळी माझे अश्रूंनी भरलेले डोळे बघून आजी गलबलली आणि तिने मला बोलवून त्याच कपड्यात मला मांडीवर बसवलं. रघुमामा धावत गेला. माझी 2 परकर पोलकी एका पिशवीत भरली, माझ्या हातात ती पिशवी दिली आणि मी हसत राघव, माधव, अनिलदादाकडे बघत असताना आमची टॅक्सी सुटली. आजी टॅक्सीत रूपामावशीला म्हणत होती, "रुपे, मला एकाच गोष्टीचं समाधान आहे. केशाने जाण्यापूर्वी आपल्या नातवांचं, केशवचं भरलेलं गोकुळ बघितलं. केशवनी घेतलेल्या अंबाईच्या जत्रेतल्या पहिल्या पूजेचा मान तिला मिळाला. असं सगळं भोगून तृप्तीनं जाण्याचं भाग्य फार थोड्या जणांना मिळतं, ते केशाला मिळालं गं." अशा केशा आजीच्या आठवणी काढत काढत आम्ही सगळेजण मुंबईला पोहोचलो. केशा आजी रात्री मटणाचं जेवून, पेलाभर दारू पिऊन, पान खाऊन, तपकी रोडून शांतपणे झोपेतच गेली होती. आम्हा सगळ्यांना तिच्या तोंडावरचे तृप्तीचे भाव बरंच काही सांगून जात होते. तांबड्या आजींनी आणि आलेल्या कुमठेकरांनी जेव्हा केशा आजीला कुमठ्याला नेण्याबाबत केशवकडे वर्तणूक केली, तेव्हा केशव म्हणाला, "मला तुमच्या भावना समजतात, पण त्या कुमठ्याने माझ्या केशा आजीला काय दिलं होतं? सुका भात, पेज आणि तिच्या नातवाची प्रतीक्षा. मी कुमठ्याला असताना तिच्यासाठी काय केलं? पण या मुंबईने मला घरदार दिलं, बायको दिली, मुलं दिली, आई वडील दिले, भाऊ बहीण दिले, सगळं काही दिलं आणि मी ते सगळं सुख माझ्या केशा आजीला दिलं. तांबडी माय, माझी केशा आजी इथे मुंबईला माझ्या जवळ असणार. मुंबईच्या स्मशानात तिची चिता मी पेटवणार. तिचं सगळं काही मी इथेच करणार." आणि आजीला केशवचं म्हणणं पटलं. बिचारा गणू मात्र आजीसाठी वेडापिसा झाला होता. त्याला सगळेजण केशा आजीची शेपटी असंच म्हणायचे. एवढा मोठा झालेला गणू, पण झोपताना देखील त्याला केशा आजीची कूस लागायची. केशा आजी गेली तेव्हा तिच्या कुशीत गणू झोपलेला होता आणि तो हेच रडून रडून म्हणत होता की, "आजी, मला झोपलेलं सोडून तू का गेली?" त्याला समजावताना केशवसुद्धा थकला होता. शेवटी गणूला कसं तरी माझ्या तांबड्या आजीने सांभाळलं. केशा आजीचं सगळं आटोपून आम्ही मुंबईहून कुमठ्याला निघालो तेव्हा माझी आई अस्वस्थ होती. तिचा डावा डोळा वेड्यासारखा सतत उडत होता. तिने मुंबईला लता मावशीच्या घरी स्वप्नात 2दा उडणारे बेडूक पाहिले होते. एक बेडूक तर अंगावरून पचापचा मुतला होता आणि ते सगळं भयंकर अशुभ लक्षण होतं. कुमठे, गोवा, कारवार इथे हे उडणारे बेडूक आढळतात. हे बेडूक खूप लहान लहान आणि पातळ कातडीचे पिवळे धमक असतात. बाहेर सहसा हे बेडूक कुठे आढळत नाहीत. ते विहिरीजवळच्या सांडपाण्यात जास्त करून आढळतात आणि ह्या बेडकांना एक वाईट सवय असते.
कुणी माणूस जर त्या बेडकाजवळ गेला तर ते घाबरून पळून न जाता सरळ त्या माणसाच्या अंगावर उडी मारून पचापचा मुततात आणि त्यांच्या त्या मुताला विलक्षण घाण वास येतो. त्या बेडकांचं असं अंगावर मुतणं फार अशुभ मानलं जातं. कोणाचा तरी लवकर मृत्यू होणार असा तो संकेत असतो आणि स्वप्नात का होईना माझ्या आईच्या अंगावर तो उडणारा बेडूक मुतला होता. आईने जेव्हा माझ्या आजीला हे स्वप्न सांगितलं, त्यावेळी तांबड्या आजीनं उठून त्या रात्री माझ्या आईची आणि छायाची दृष्ट काढली आणि ती माझ्या आईला म्हणाली, "नले, अगं आपली केशा आजी गेली ना, म्हणून तुला असं अशुभ स्वप्न पडलेलं असावं. म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसा हा प्रकार." पण माझ्या तांबड्या आजीचं ते गणित चुकलं होतं. कारण आमची केशा आजी गेल्यावर मृत्यूचा संकेत देणारं ते स्वप्न दोनदा माझ्या आईला पडलं होतं आणि ते काही आजीच्या लक्षात आलेलं नव्हतं. आम्ही सगळेजण मुंबईला 1.25 महिना राहून केशा आजीचं महिन्याचं श्राद्ध करून कुमठ्यात परतलो. मी त्यावेळी पहिल्यांदा ती झगमगती जादूची मुंबापुरी पाहिली आणि मला ती आमच्या कुमठ्यापेक्षा आणि बेळगावपेक्षा खूप आवडली. आम्ही सगळेजण कुमठ्यात सकाळी सुमारे 7 वाजता पोहोचलो. आल्या आल्या रूपा लगालगा आपल्या घरी गेली. तांबड्या आजीनी तोंड धुतलं. ती झाडाला टेकून तपकीर ओढत बसली. तेवढ्यात रूपाच्या घरातनं राघव, माधव, अनिलदादा आले. तांबड्या आजीनं आश्चर्याने विचारलं, की "अरे तुम्ही बेळगावला नाही गेला का?" अनिलदादा म्हणाला, "आजी, आम्हाला काल सकाळी बाबांनी इथं आणून सोडलं. मला वाटतं ते पुन्हा गोव्याला गेले." माझी आई छोट्या छायाला पदराआड घेऊन समोरच बसली होती. ती म्हणाली, "माय, मला आता यांची फार काळजी वाटते गं. बघ, काल सकाळी मुलांना इथे सोडून गेलेत, तर अजून त्यांचा पत्ता नाही." आजी म्हणाली, "येईल गं दुपारपर्यंत नक्की." तांबडी आजी असं म्हणत होती त्यावेळी सोनी अंघोळीला गेली होती आणि नेहा लताबाईनं पाठवलेलं काहीबाई काढत बसली होती. तेवढ्यात मुंजा नाना, रघुमामा आले. मला आमचे मुंबईचे ते शिष्ट यशामामा मुळीच आवडले नव्हते. त्यांच्या मानानं आमचे रघुमामा प्रेमळ होते. मी, अनिलदादा आजीजवळ जाऊन बसलो होतो. कुमठ्याचे सरपंच शेषाद्री आणि काही कुमठेकर आमच्या अंगणात येऊन केशा आजीबद्दल बोलत होते. आजी त्यांना सांगत होती, केशवची इच्छा होती की केशाचं सगळं काही त्याच्या जवळ व्हावं आणि त्याचं बरोबर आहे, तेव्हा आम्ही काही बोलू शकलो नाही. तेवढ्यात बाबांच्या फटफटीचा आवाज आम्हाला ऐकू आला आणि माझी आई एकदम उठून उभी राहिली. तेवढ्यात बाबांची फटफटी घर घर करत आजीच्या फाटकाजवळ आली, तिथेच पडली. आम्ही सगळेजण फाटकाकडे धावलो तर देवा, ते भयानक दृश्य आजसुद्धा माझ्या डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं आहे. माझे प्राणप्रिय बाबा फाटकाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, पण त्यांच्या शरीरावर त्यांचं देखणं मस्तक नव्हतं. मस्तकाशिवाय ते आपल्या पत्नीला आणि मुलांना भेटायला आजीच्या फाटकापर्यंत आले होते. त्यांचा आवडता सफेद शर्ट रक्तानं माखला होता. त्यांच्या तुटलेल्या मानेतनं रक्त गळत होतं. नंतर आम्हाला कळलं की बाबा गोव्याजवळून जवळच्या रस्त्यानं कुमठ्याला येत होते. जवळ येता येता मारुतीच्या देवळाच्या वळणावर पत्रे भरून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागे ठेवलेले आडवे पत्रे समोरून येणाऱ्या बाबांना दिसलेच नाहीत. ते त्या पत्र्याच्या ट्रकला वळसा घालून वळले आणि त्या आडव्या पत्र्यांनी घात केला. बाबांचं मस्तक एका क्षणात त्या धारदार पातळ पत्र्यावर कापलं गेलं, तिथेच धुळीत पडलं आणि माझे प्रिय बाबा आपलं मस्तकहीन शरीर घेऊन इथवर कसे येऊ शकले, हे कोडं मात्र कधीच कोणाला सुटलं नाही. पण ते बरोबर आमच्या तांबड्या आजीच्या फाटकाजवळ माझ्या आईला शोधत आले असणार. कुमठेकरांची ही जत्रा आजीच्या फाटकाजवळ भरली होती. माझी आई, आजी दोघीजणी बेशुद्ध होऊन फाटकाजवळ पडल्या होत्या. रूपा, सोनी, नेहा वेड्यासारख्या किंचाळत रडत होत्या. मुंजा, शेषाद्री सरपंच भांबावून इकडे तिकडे बघत होते आणि अनिलदादानं मला आपल्या कुशीत घट्ट धरलं आणि तो बाबा बाबा इतकंच भांबावून पुटपुटत होता. लहानग्या छायाला रघुमामानं उचलून घेतलं होतं. ती मोठ्यांदा रडत होती. जणू त्या छोट्या जीवालाही कळलं होतं की काहीतरी भयंकर घडलंय. कुमठेकर हे सगळं दृश्य दगडासारखे सुन्न होऊन बघत होते. तेव्हाच एका कुमठेकरानं केळीच्या पानात बाबांचं मस्तक आणलं आणि शेषाद्रीच्या हातात दिलं. माझे बाबा असे अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना आम्हाला सोडून निघून गेले आणि तीनही भावंडं आम्ही त्याच दिवशी पोरकी झालो. माझी सुंदर आई तरुणपणी विधवा झाली.
माझ्या आजीला शकूनंतरचा हा दुसरा जबरदस्त आघात होता. केशा आजी नुकत्याच गेल्या होत्या आणि त्या उडक्या बेडकांनी खरोखर माझ्या आईच्या नशिबावर उडी मारली. माझ्या वडिलांच्या या अकाली मृत्यूचं पेपरात लिहिलं गेलं की प्राची म्हापसेकरांच्या तरुण मुलाचं अपघाती निधन झालं. हे वाचल्यावर तांबडे आजी रागानं लाल झाली. तिने ताबडतोब वार्ताहरांना बोलवून सांगितलं की आपण चुकीची माहिती छापली आहे. बेळगावच्या महेश मयेकर या बार नोकराचा सुपुत्र राकेश मयेकर याचा अपघाती मृत्यू झालाय असं तुम्ही छापा. आणि दुसऱ्या दिवशी चुकीची माहिती छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आजींनी सांगितल्याप्रमाणे पेपरात छापून आलं. तेव्हा आजी समाधानानं हसली. माझी सावत्र आजी माझ्या वडिलांचं शेवटचं दर्शन घ्यायला सुद्धा आली नाही. त्यावेळी तांबडी आई खेदानं म्हणाली की रुपा, अगर रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा एक शिळी भाकरी देऊन प्रेमानं बांधता येतं, पण ह्या प्राचीने लहानपणापासून राकेशला वाढवलं, तिला का तिच्याबद्दल थोडी पण माया नव्हती ग? ही अशी निष्ठुर स्त्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. आजीचं बोलणं योग्य होतं. सावत्र आई, पण ती स्त्रीच असते. पण माझी प्राची आजी स्त्रीत्वाचा कलंक होती. पुढे आजीने किंवा आम्ही कधीही त्या बाईशी संबंध ठेवला नाही. पुढे आमच्या त्या आजीनं कदाचित लोकलज्जेसाठी किंवा कदाचित एखाद्या अपराधी भावनेमुळे असेल माझ्या आईला गोव्याला बोलवलं, पण माझी आई कधीही त्या बारवालीकडे गेली नाही. आणि ती गोव्याची जिद्दी बारवालीसुद्धा कधीही बेळगावला आमच्या घरी आली नाही. पुढे ती बाई वारली. तिच्या उभ्या हयातीत तिने आम्हाला किंवा आम्ही तिला पाहिलंही नाही. परंतु आश्चर्य म्हणजे ज्या तिच्या इस्टेटीतल्या एका क्षुल्लक बारसाठी माझे बाबा तिच्याशी बरोबर आयुष्यभर भांडले, ती सगळी इस्टेट त्या बारवालीनं आपल्या मृत्यूपूर्वी माझ्या आईच्या नावावर केली होती. माझ्या आईने आणि तांबड्या आजींनी ती सगळी इस्टेट गोव्याच्या एका अनाथाश्रमाला देऊन टाकली. माझ्या आईने माझ्या बाबांच्या मृत्यूची किंमत त्या क्षुद्र बाईकडून घेतली नाही. प्राची म्हापसेकरांची बाबांना छळणारी इस्टेट अशा प्रकारे अनाथाश्रमाला दिली गेली आणि खऱ्या अर्थानं प्राची म्हापसेकरणीचं आमच्या जीवनातलं पर्व संपून गेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज या कादंबरीचा 30वा भाग आपण दीपक रेगे कथाकथन चॅनलवर ऐकलात. 31वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.